मस्त कुरकुरीत बोंबील फ्राय आणि चटकदार बोंबलाचं सार अशी बोंबलाची थाळी आज आपल्याला बनवायची. इथं मी ओले बोंबील घेतलेत. बोंबील थोडे लहान साईजचे आहेत, स्वच्छ धुतलेत आणि त्याचं पाणी निथळून जाण्यासाठी त्याला या पद्धतीने असं ठेवलेलं आहे. छानपैकी पाणी निथळून गेलं ना, मस्त कुरकुरीत बोंबील तयार होतात. आता इथं मी बोंबलाला मधून कट मारलाय आणि या पद्धतीने थोडा मोठ्या साईजचा बोंबील तयार केलाय. आता याची कटिंग जी आहे ना, त्या कटिंगमुळे बोंबील मस्त कुरकुरीत तर होईलच आणि खायला एकदम टेस्टी लागेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकली. भरपूर साली मस्त पेस्ट तयार करून घेतली. आता ही जी पेस्ट आहे ना आपण तयार केलेली, ती या बोंबलावरती टाकायची. नंतर हळद टाकायची, तसंच गरम मसाला टाकायचा आहे, घरचं लाल तिखट टाकायचे, चवीनुसार मीठ देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित सगळं बोंबलाला हा सर्व मसाला चोळून घ्यायचा आहे बरं का चांगला. मसाला व्यवस्थित चोळून घेतला ना तर बोंबलाची टेस्ट खूप छान येते. 10 मिनिटासाठी याला साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे याच्यामध्ये मसाला व्यवस्थित असा मुरला जाईल. आता इथं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, तर तांदळाचं पीठ माझ्याकडे संपलेलं, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ टाकले आणि त्याला फिरवून घेतले. छान पीठ तयार झाले. आता या पिठामध्ये मी घरचं लाल तिखट टाकले, हळद टाकली, मीठ टाकले. व्यवस्थित सगळा मसाला पिठामध्ये मिक्स करायचा आहे. मॅरिनेट करून घेतलेले ओले बोंबील याच्यामध्ये टाकायचे. मस्तपैकी त्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असं हे पीठ लावून घ्यायचं. तव्यावरती तेल टाकायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने याला फ्राय करून घ्यायचं. आता इथं बोंबील फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण याचं सार बनवून घेऊया. सार किंवा आंबट बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकल्यानंतर लसूण टाकला, कढीपत्ता टाकला, मिरची आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर टाकलेलं आहे हळद, तसंच घरचं लाल तिखट. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. मिक्स करून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे व्यवस्थित सगळा मसाला शिजला जाईल. आता 1-2 मिनटातच त्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाला मस्त शिजला आहे. त्याच्यामध्ये आपण लागण एवढं पाणी टाकायचं. नंतर एका वाटीमध्ये मी थोडंसं 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं, पाणी टाकलं, मस्त त्याला मिक्स केलं आणि ते पाणी पण याच्यामध्ये टाकलं. चिंचेचं पाणी टाकलं आणि छान उकळी काढून घेतली याला. मस्त दणदणीत उकळी आली बघा. आता याच्यामध्ये ओले बोंबील टाकायचे. तर बोंबील टाकल्यानंतर फक्त 2च मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ जर आपण यामध्ये बोंबील शिजवून घेतले ना तर सगळे गाळ बोंबील होतील. आता इथे मी फक्त 2 मिनटाच्यावरचं झाकण ठेवून बोंबील शिजवून घेतले. छान मस्तपैकी टेस्टी असं सार आपलं तयार झालं आहे बोंबलाचं, म्हणजेच आंबट आणि कुरकुरीत असं बोंबील फ्राय. चला पटकन प्लेट रेडी करूया, कारण जबरदस्त भूक लागली आणि दुपारची वेळ आहे. त्याच्यामध्येच बोंबील थाळी म्हटल्यावरती मला तर कंट्रोलच होत नाही आहे. तर इथं मी भात, बोंबील फ्राय आणि बोंबलाचं सार घेतले, चपाती घेतली. तर मग कशाची वाट पाहायची, या तुम्ही पण जेवण करायला. मी एक जेवते आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्कीच सांगा. बोंबील फ्राय मस्त कुरकुरीत झालेत बरं का, आणि सार तर विचारूच नका, खूप टेस्टी झालेलं. नक्की ट्राय करा.